कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आपण आता 30 मेला आंदोलन केलं होतं. त्यानुसार सरकारनं आता त्याच्यात सुलभता आली पाहिजे, प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजे असे आदेश विभागीय आयुक्त आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठवाड्यातल्या दिले. त्याचबरोबर त्यांनी SOP नव्हती, कार्यपद्धती केलेली नव्हती, त्यामुळं ती कार्यपद्धती करणं गरजेचं होतं. ती SOP त्यांनी केली. एक मुद्दा आहे त्याच्यात घेण्यासारखा पुन्हा, परंतु बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही यानुसार व्यवस्थित होतंय, वाटलंच तर बदल करूयात. 1-2 शब्द आहेत ओळ म्हणण्यापेक्षा, ते होऊन जाईल म्हणे, त्याच्यात काही अडचण येणार नाही. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील यावर आमच्यावरती विश्वास ठेवा, असं विखे पाटलांशीही बोलणं झालं आणि लाड साहेबांशीही बोलणं झालं. म्हणजे आमच्यावरती विश्वास ठेवा, हैदराबाद गॅजेटियरच्या JR नुसार आणि आत्ता दिलेल्या SOP नुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला कसलीही अडचण येणार नाही. परत मी त्यांना असं सांगितलं की पुन्हा व्हॅलिडिटीला अडचण नको आहे. ते म्हणले इथून पाठीमागं दिलेल्या व्हॅलिडिट्या, इथून पाठीमागं दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि इथून पुढं देण्यात येणारी कुणबी प्रमाणपत्र या दोन्हींच्याही व्हॅलिडिट्या थांबणार नाही आहेत मागणी केल्याच्या नंतर. याही विषयावरती त्यांच्याशी चर्चा झाली. SOP मधील 1-2 शब्दाचा विषय होता, ते म्हणले अडचण येणार नाही, आली तर आम्ही येत. सरकारने दिलेले शब्द पाळला की आणखी काय राहिले? नाही, आणखी राहिलंय, पण समाधानी एवढ्यासाठी आहेत थोडे, पूर्ण समाधानी नाही पण थोडे एवढ्यासाठी आहेत की त्यांनी जी तळमळ केली मराठा समाजाच्या वेदना बघून आणि त्याविषयी जो शब्द दिला विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी, आणि विशेष करून त्यांना फडणवीस साहेबांचे सुद्धा फोन होते त्या दिवशी. त्यांनी मला काल सांगितलं हा विषय की फडणवीस साहेबांसुद्धा सारखे फोन होते की आपण मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊयात, त्यांचं ते हक्काचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, त्यामुळं कामं मात्र पूर्ण करा आणि तुम्हाला जिथं जिथं अडचण येते आणि तिथं मला सांगा, असं फडणवीस साहेब विखे पाटलांना आणि लाडसाहेबांना बोललेत. हे मला काल सांगितले त्यांनी की त्यामुळं आता अडचण येणार नाहीत, अशा स्वरूपाचं काम मराठा समाजासाठी मराठवाड्यातल्या करूयात. म्हणून थोडं समाधानी याच्यासाठी म्हणलं की आता वाटतंय त्यांच्या बोलण्यावरून की मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% कुणबी